जयसिंगपूर सिटी सर्वे नंबर 1255मध्ये आंबेडकर पुतळ्यास परवानगी नाही। जयसिंगपूर शहरातील सिटी सर्वे नंबर 1255मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यास परवानगी नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। येत्या रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी फक्त मिरवणूक काढण्यात येईल असे आमदार यड्रावकर आणि मुख्याधिकारी यांच्या वतीनं नियुक्त ॲडव्होकेट LL पाटील यांनी कोल्हापूर खंडपीठासमोर मांडलेला आहे। या संदर्भातील माहिती ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आज दिलेली आहे। दरम्यान सिटी सर्वे नंबर 1251 ही जमीन शासनाच्या नावे असून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। या याचिकेचा योग्य तो पाठपुरावा केला जाणार असल्याचं सरोदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। लोकांच्या मर्जीच्या विरुद्ध आणि लोकांच्या इच्छांच्या विरुद्ध पुतळा एका ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न होणार होता, तो आज उच्च न्यायालयामध्ये हस्तक्षेप काही जणांनी केल्यामुळे तो प्रयत्न हाणून पाडण्यात आलेला आहे। आणि कोर्टासमोर विरुद्ध पक्षाच्या लोकांना हे स्पष्टपणे सांगावं लागलं की आम्ही केवळ मिरवणूक काढतो आहे, आम्ही पुतळा बसवणार नाही आहे। त्यामुळे पुतळा बसवण्यावर कोर्टासमोर वक्तव्य केल्यामुळे आता पुतळा बसवता येणार नाही, केवळ मिरवणूक काढता येणार आहे। आता त्या संदर्भात सुद्धा जे कायद्याने नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांची अंमलबजावणी झाली का त्याबद्दलचे अनेक प्रश्न जे उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे 2 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने संबंधित शासन यंत्रणा त्याचबरोबर आमदार यड्रावकर यांच्या सगळ्या संबंधितांना दिलेले आहेत। आणि उत्तर देताना त्यांची नक्कीच बॉम्बेरी उठणार आहे हे मी आत्ताच आपल्याला सांगू इच्छितो। दुसरं असं की आता प्रोसेशन काढण्याची म्हणजे मिरवणूक काढण्याची परवानगी दिलेली आहे, कारण की GR मध्ये कुठेही मिरवणूक काढण्यासंदर्भात लिहिलेलं नसल्यामुळे त्याचा गैरफायदा हे जे रिस्पॉन्डंट आहेत ते घेत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे। परंतु याचा अर्थ ही लढाई जे सत्याच्या बाजूने लढत आहेत ते हरलेले आहेत असं मुळीच नाही। ही सुरुवातीची एक पायरी आहे ज्याच्यावर प्राथमिक दिलासा जरी यड्रावकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही लोकांना मिळालेला असला तरीसुद्धा मुळातली जी केस आहे ती संपूर्णपणे अजूनही त्यांच्या विरुद्ध याची जाणीव त्या सगळ्यांना। मला हे सुद्धा आवाहन करायचं आहे जयसिंगपूरमधल्या सगळ्या लोकांना, जयसिंगपूर तालुक्यातील सगळ्या लोकांना, शिरोळ तालुक्यातल्या लोकांना की त्यांनी कोणत्याही प्रकारे आपल्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नये। आणि हा जो दिखाऊ स्वरूपाचा कार्यक्रम आहे, पुतळा आगमन सोहळा या नावाने ते घेत आहेत, तो त्यांना करू द्यावा। दिखाऊ लोकांचा दिखाऊपणा आपण ओळखला पाहिजे, ही ताकद समाजामध्ये असली पाहिजे। डॉक्टर आंबेडकरांनी कधीच अशा प्रकारचे दिखाऊ कार्यक्रम केले नसते आणि ते जर असते तर त्यांच्यासाठी काठी राहायची, त्या काठीने या लोकांना त्यांनी हाणलं। कारण की जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च झाला पाहिजे यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत ठाम होते। आणि म्हणून मी ज्यांची बाजू मांडतो आहे ते सगळे दलित समाजातले जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की दलित समाजातल्या मागासवर्गीयांच्या मुलांच्यासाठी एखादं तिथे वाचनालय झालं पाहिजे, अभ्यासिका झाली पाहिजे, जिथे ते अभ्यास करू शकतील, स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतील अशी एक शांत जागा पाहिजे, एक सुंदर लायब्ररी पाहिजे आणि तिथे प्रेरणास्थान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असला पाहिजे। अशा क्रमाने केलेली मागणी जी आहे ती दूर सारून जे काही लोक आपला राजकीय अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात ते आहे असं माझं स्पष्ट मत आहे। 1251 बाबत नेमकं काय असणार? सर्वे नंबर 1251 जो आहे ती जमीन सरकारच्या नावाने लिहिण्यात आलेली आहे। त्याच्यावर मालक म्हणून सरकारचं नाव आहे। सरकारी जमीन देण्याच्या संदर्भात पुतळा समिती, जिल्हाधिकारी हे सगळेजण मिळून निर्णय घेऊ शकतात। परंतु अचानक न्याय विभागाने म्हणजे जयसिंगपूरच्या न्यायालयाने असं पत्र दिलेलं आहे की आम्हालाच ती जमीन पाहिजे, कारण की आमचं महत्त्वाचं सामान तिथे ठेवलं आहे आणि कोर्टाचा जेव्हा विस्तार होईल तेव्हा आम्हाला ती जमीन पाहिजे। खरं तर लोकसंख्या किती आहे जयसिंगपूरची? 70 ते 80,000 ही लोकसंख्या आहे आणि बाकीचे आजूबाजूचे तालुके जे जयसिंगपूर न्यायालयाला जोडलेले आहेत त्यांची लोकसंख्या जरी एकत्र घेतली तरी 1.5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या नाही। आणि आता वाढायची जरी आपण एक शक्यता लक्षात घेतली की आणखी 50,000 पुढे वाढतील 10 वर्षामध्ये तर ते 2 लाख होतील। पण तरीसुद्धा एवढ्या मोठ्या न्यायालयाची जयसिंगपूरला गरज नाही। आत्तासुद्धा जास्त रूम असलेलं एक मोठं न्यायालय अस्तित्वात आहे। त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला न्यायालयाच्या व्यवस्थापनाने सुद्धा बळी पडणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जयसिंगपूर।